आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार। मुंबईसह प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र लढणार, मतांचं विभाजन होणार नाही याची महायुती काळजी घेणार, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये होणाऱ्या प्रवेशांना ब्रेक। शिवसेनेमध्ये होणारे प्रवेश विशेषतः मुंबईतल्या माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश थांबले। मराठी भाषा ही महाराष्ट्रात अनिवार्यच। आधी स्वतः हिंदी आणि इंग्रजी अनिवार्य करायची आणि नंतर पलटी मारायची याचा परिणाम होणार नाही। ये पब्लिक है, सब जानती है। फडणवीसांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मराठीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या खासदारांना अभिनंदनाचं पत्र। निशिकांत दुबेंना संसदेमध्ये घेराव घालून जाब विचारल्यानं वर्षा गायकवाड यांना राज ठाकरे यांनी पत्र पाठवलं। राज्यातील 45 खासदार गप्प बसले, मात्र तुम्ही आवाज उठवला, तुमचं कौतुक, पत्रामध्ये उल्लेख। भाजपची वर्धा जिल्ह्यामधील सेवाग्राममध्ये मंथन बैठक। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती। राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या आमदार आणि प्रमुख नेत्यांसाठी डिनर डिप्लोमसी। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त वांद्र्यातील ताजलँड्स हॉटेलमध्ये उद्या संध्याकाळी 7 वाजता आयोजन। कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश पुढे ढकलला। 1 तारखेनंतर भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती, तर आपला स्वतंत्र पक्ष प्रवेश व्हावा गोरंट्याल यांची इच्छा। तर काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांचा उद्या भाजपात प्रवेश। परळीमधील कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे यांची वाट पाहत होतो। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंना येता आलं नसेल, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। अमित शहांचा ठाकरेंचा खासदार नागेश पाटील आष्टेकर यांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत संवाद साधला।